श्रोते हो नमस्कार. यशोगाथा स्वामिनीची साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या बरोबर स्टुडिओमध्ये गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत पुण्यातील कुमठेकर रोडवरील साड्यांची महाराणी स्वामिनीचे मालक रियाजभाई उर्फ अब्बूजी. आज आपण अब्बूजींच्या लहानपणाविषयी ऐकणार आहोत. नमस्कार अब्बूजी. नमस्कार. अब्बूजी, मागच्या भागात आपण ऐकलं की तुमच्या खापर पणजोबांनी हा साडी व्यवसाय सुरू केला आणि मग त्यानंतर तुमचे पणजोबा, आजोबा आणि अगदी वडिलांपर्यंत हा व्यवसाय चालूच राहिला. तर त्या संबंधी तुमच्या वडिलांनी याबद्दलचे काही अनुभव तुम्हाला सांगितले का कधी? ते ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. आम्ही कसबा पेठेत राहत होतो. तिथून काही पैसे जमल्यावर त्यांनी लष्कर कॅम्पमध्ये सेंट्री स्ट्रीटमध्ये एक दुकान भाड्याने घेतली. ज्याचा भाडा होता 9 रुपये आणि दुकान होती 15 बाय 22. इतकी मोठी दुकान होती आणि तो कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये होती. ते दुकान घेतल्यानंतर त्याच्यावर त्यांनी आजोबांनी त्याच्यावर नाव लिहिलं आहे ए वहीद ए हफीज आणि ते व्यवसाय तो ते सुरू केला 1901 मध्ये. हां. आणि त्यांच्या मनात होता की काहीतरी दुसरा पण व्यवसाय आपण करू म्हणून त्यांची धडपड चालूच होती. पण व्यवसाय करता करता ते करायचं होतं. तर त्यांनी जे रस्त्यावर पडलेले काच असतात ना ते विकत घ्यायचे, मग ते लॉरी भरून विकायचे. असं त्यांनी 3-4 वेळ केला. बिडीचा कारखाना सुरू केला, RK बिडी वर्क्स. ते पण त्यांनी चालू केला का की गंजपेठेत घर घेतल्यानंतर वरती हॉल चांगला मोठा होता. तिथे ते सर्व बिडी करणारे बाई लोक याचे काम करायचे. परंतु त्याच्यातही नुकसान झाला. मग त्यांनी हे सर्व सोडून फक्त साडी व्यवसायातच आपण टाईम द्यायचा आणि तेच करायचा. त्याला पुढं कसं आणता येईल ते विचार करायचा असा माझे वडील म्हणत होते. आजोबांनाही त्यांनी सांगितलं का ह्याच्यात आपण काय हे करायचं नाही आहे. आणि तसंच करता करता ते तिथे राहिले 351 सेंट्री स्ट्रीटमध्ये. एक साईडला खरी पेढी सोन्या चांदीची दुकान होती आणि एक साईडला बी मगनलाल. ती म्हणजे 351 मध्ये आम्ही होतो. 350 मध्ये खरी पेढी सोन्या चांदीची दुकान आणि 351 मध्ये बी मगनलाल अँड कंपनी बिन्नीच्या डिस्ट्रिक्ट एजंट म्हणून तिथे चांगली गर्दी जमायची. तर आमचाही धंदा त्याच्याने वाढला होता आणि धंदा करायची त्यांची खूप इच्छा पण होती आणि व्यवस्थित चांगला झाला. मग गंजपेठेचा घर घेतला. पहिले भाड्याने होतो. मग त्यांनी 600 रुपयामध्ये घर घेतला. हां. 300 रुपये रोख दिले आणि बाकीचे पैसे हप्त्याने देऊन आणि त्याच्यात होते 18 रूम. हां. तर असंच चांगला चालला होता. मग 1948 साली घोरपळे पेठेत त्यांनी एक घर घेतलं, जागा घेतली आणि तिथे बिल्डिंग बनवली त्यांनी. का की पैसे शिल्लक होते आणि दुसरं काही नाद नव्हतं. पिणं खाणं, दोस्तांमध्ये बसून गप्पे मारणे. त्यांचा एक ध्येय होता का आपल्या मुलांना शिक्षण कसं काय द्यायचं आणि कोणाच्या समोर आपल्याला हात नाही पसरायचा. त्यावेळेस आम्ही गंजपेठेत असताना भोई समाज एक खूप मोठा होता तिथे. ते इलेक्शनला बसायचे तर माझे वडील जाऊन तिथे स्पीच करायचे की माझे हे मुलाला तुम्ही निवडून आणा, आपल्या मोहल्ल्यामध्ये जे आहे हा चांगला काम करणार आहे. म्हणून ते थोडासा त्याकडेही गेले होते. परंतु त्यांच्या मनात कधी असा नाही झाला का आपण राजकारणामध्ये जाऊया. परंतु फक्त धंदा आणि मुलांचं शिक्षण
हाच त्यांच्याकडे एक देव होता. बर. तर श्रोते हो, मुलांचं शिक्षण पूर्ण करता करता साडीचा व्यवसायही पुढे कसा न्यायचा याबद्दलचे अनेकही अजून काही अनुभव आहेत जे आपण अब्बूजींकडनं ऐकणार आहोत. पण ते यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमाच्या पुढील भागात.